कालच जे आहे त्या अध्यक्षांच्या नावाची एक व्हायरल केली समोरच्या लोकांना आणि त्यानंतर तुमचा पाठिंबा होतो काय सांगा? सर्वात प्रथम म्हणजे आता जे कोणी उत्तम बालटे असतील ते पण आमचे पण मित्रच आहेत. ते आता ते खास अध्यक्षांचे खास जवळचे आहेत. मला वाटते 15-20 वर्षापासून त्यांचे चांगले संबंध आहेत आणि आता ते नगरपंचायतच्या हद्दीमध्ये मोडतात. ते काय जिल्हा परिषद गटामध्ये किंवा पंचायत समिती गणामध्ये त्यांचं मतदान नाही. आणि मला एक असं शंका येते की ते 8 दिवसाचा तो ॲडिओ आहे, 8 दिवसापूर्वीचा, मग आताच कसा तो ॲडिओ बाहेर निघाला. मला तर असं वाटतंय की ते 100% अध्यक्षाचाच माणूस आहे. म्हणजे अध्यक्षांचंच काय ते प्लॅनिंग आहे का दोघांचं मला काय समजून नाही, किंवा गनिमकावा आहे का विरोधकांच्या ह्याच्यात घुसून गनिमकावानं काय वेगळं राजकारण चाललंय का. आणि 100% उत्तम बालटे इलेक्शन झाल्यानंतर अध्यक्षाजवळच येणार, कुठं जात नाहीत. त्याच्यामध्ये तो काय विषय महत्त्वाचा नाही. विषय काय महत्त्वाचा आहे, विकासाचा महत्त्वाचा आहे. आटपाडी तालुक्यामध्ये आपण बघतोय की जातीपातीचं राजकारण केलं जाते. हे संघवादी विचारधारेचं सरकार, भाजप सरकार आणि त्यांचे जे आमदार आहेत हे आटपाडी तालुक्यामध्ये जातीमध्ये फूट पाडून इथं माणसाची माती भडकवते. विकासाचा मुद्दा कुठं आहे, विकासावरती कोणी बोलत नाही. आणि सध्या जर आपण आटपाडी तालुक्यामध्ये बघितलं तर विकासाच्या बाबतीत अध्यक्षांचा कोण हात धरू शकत नाही. विकासाच्या बाबतीत आता तुम्ही बाकीचं ते धतिंगिरी किंवा स्टंटगिरीला धतिंगिरीला पडळकर साहेब 1 नंबरला आहे, त्यात आम्ही मान्य करतो. परंतु विकासाच्या बाबतीत अध्यक्ष 1 नंबरला आहेत. आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की विकासासोबत जायचं. जो कोणी जातीपातीचं राजकारण करतोय त्याच्यासोबत आम्ही जाणार नाही, कारण आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारधारेची माणसं आहोत. आम्हाला महापुरुषांची विचारधारा महत्त्वाची आहे. आम्ही संघधारेच्या विचारसोबत कधी जाणार नाही, ती विचारधारा आम्हाला महत्त्वाची नाही असं एकंदरीत आम्हाला वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे होलार समाजाचे जे काही मुद्दे आहेत, आर्थिक विकास महामंडळ असेल, मुख्यमंत्री आपले एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, त्यांनी मागल्या बारी मुख्यमंत्री असताना त्यांनी घोषित केलं होतं की महामंडळ आमच्या होलार समाजाला. आणि त्याचबरोबर आमचे सुहासभाई आपले बाबर आमदार साहेब त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये होलार समाजाला आर्थिक विकास महामंडळ, स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर होलार समाजाचे जे काही अनेक प्रश्न आहेत, अजून अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे ठामपणे आम्ही त्यांच्या पाठीमागे उभा आहोत.